नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाशी रिलेटेड एकूण 100 क्वेश्चन पाहणार आहोत. भूगोलमध्ये आपण याच्या आधी 2 भाग पाहिलेले आहेत. त्याच्याच रिलेटेड आजचा हा आपण तिसरा भाग पाहणार आहोत आणि या भागामध्ये देखील आपण एकूण 100 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही सरळ सेवेची भरती करत असाल किंवा पोलीस भरती करत असाल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असे 100 प्रश्न असणार आहेत. याच्यातले बरेच प्रश्न असे आहेत की जे सरळ सेवेच्या भरती असतील किंवा आता ज्या पोलीस भरती येणार आहेत किंवा याच्या मागे ज्या पोलीस भरती झाल्या, सरळ सेवेच्या भरती झाल्या, त्याच्यामध्ये वारंवार याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत हे कसे आहेत तर एकदम बेसिक प्रश्न आहेत आणि बेसिक प्रश्नावरच जास्त काय म्हणतो आपण वेटेज किंवा जास्त लक्ष हे सरळ सेवे भरतीमध्ये देण्यात येतं आणि याच्यावरच प्रश्न विचारण्यात येतात. आणि सहसा आपल्याला बेसिक काही गोष्टी माहिती नसतात. तर या व्हिडिओमधून तुमचे बेसिक कंप्लीट होणार आहे. एकूण 3 भाग आलेले आहेत. त्या 3 भागामध्ये तुमचं भूगोलचं जे बेसिक आहे ते बऱ्यापैकी कव्हर होईल आणि त्याच्या मधून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये काय होणार आहे तर याचा फायदा हा निश्चितच होणार आहे. कारण याच्यातले बरेच प्रश्न हे याच्या आधी घेण्यात आलेले सेवा परीक्षा असतील किंवा पोलीस भरती असतील याच्यात विचारलेले आहेत आणि हमखास विचारलेले आहेत. तर सुरू करूया आपण आजचे 100 प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश डॅश दिशेस आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण या दिशेस आहे. आता वर्धा आणि वैनगंगा या जो नद्या आहेत त्या विदर्भातील नद्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि वर्धा आणि वैनगंगा हे लक्षात ठेवा की वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचे जे संयुक्त प्रवाह जे काय म्हणतो आपण दोन्हींचं संयुक्त प्रवाह आहे त्या संयुक्त प्रवाहालाच पुढे प्राणहिता या नावाने ओळखलं जातं. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत. संगम होतो वर्धा आणि वैनगंगेचा आणि तिथून काय होतं तर पुढे प्राणहिता नाव होतं त्या नदीचं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे, सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात भरते? तर याचं योग्य उत्तर आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्हा आपल्याला माहिती आहे. भंडारा गोंदिया हे कुठल्या आहेत तर नागपूर या विभागात येतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो प्रकल्प देखील भंडारा याच जिल्ह्यात आहे. हे लक्षात ठेवा. हे 2 जे अड्याळ घोडा यात्रा आणि बावनथडी प्रकल्प कुठे आहे तर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? तर संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे तर गंगाखेडला आहे. हे लक्षात ठेवा. त्याचा पुढचा प्रश्न, अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर चोंडी. अहमदनगर मधील जी चोंडी आहे तिथे काय तर अहिल्या देवी होळकर यांचं जन्मस्थान आहे. अहिल्यादेवी होळकर आपल्याला माहिती इंदोरच्या काय होत्या तर त्या महाराणी होत्या. इंदोर कुठे आहे? तर इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे काळी मृदा. महाराष्ट्राचं जे पठार आहे तर याच्यामध्ये काय तर एकूण बऱ्यापैकी सर्वात जास्त जर कोणती मृदा आढळत असेल तर ती काळी मृदा आहे. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पठारावर सर्रास ठिकाणी ही काळी मृदा आढळते आणि ही काळी मृदा कोणत्या ज्वलनशील खडकापासून तयार झालेली आहे हे देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत वारंवार. त्याचबरोबर हे जे पठार आहे हे कसं आहे सह्याद्री पर्वतापासून इकडं पाक गोंदिया गडचिरोली जे जिल्हे आहेत तिथेपर्यंत काय तर हे पठार वसलेलं आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतापासून पाक ते गोंदिया आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत आपले तिथेपर्यंत काय तर हे पठार आहेत. या पठाराची जर आपण पूर्व आणि पश्चिम लांबी बघितली तर 750 किलोमीटरची ही लांबी आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केलेला आहे? तर हे उत्तर आहे एकूण 56.6. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर अण्णामलाई. तर पश्चिम घाट म्हणजे काय तर सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या दक्षिण जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं अण्णामलाई म्हटलं जातं. आता जो सह्याद्री पर्वत आहे त्याची एकूण जर लांबी आपण लक्षात घेतली तर 1600 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 440 किलोमीटरची लांबी ही काय महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं योग्य उत्तर अण्णामुडाई. अण्णामुडी जे आहे का नाही ते काय तर पश्चिम घाटातील म्हणजे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. आणि ते जर असं विचारलं की पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर ते कोणतं आहे? कळसुबाई. त्या पुढचा प्रश्न पाहूया की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लोणेरला आहे. काय तर बाबासाहेब आंबेडकर अ, तंत्रज्ञान विद्यापीठ, ज्याला आपण बाटू देखील म्हणतो, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी. ते कुठे आहे? लोणेर. जिल्हा कुठे आहे? तर त्याचा रायगड हा जिल्हा आहे. लोणेरमध्ये हे विद्यापीठ आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर हे अकोला या ठिकाणी काय तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे. हा प्रश्न देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. महाबीज, ज्याला आपण काय म्हणतो? महाबीज म्हणतो. त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर अकोला आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 5. एकूण 12 आहेत. त्यात महाराष्ट्रात किती आहेत? तर 5 ज्योतिर्लिंग आहेत आणि ती 5 ज्योतिर्लिंग कोणते आहेत हे देखील तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. मग पहिला आहे भीमाशंकर, दुसरा आहे त्र्यंबकेश्वर, तिसरा आहे परळी वैजनाथ, चौथा आहे घृणेश्वर आणि पाचवा आहे औंढा नागनाथ. अशी 5 जी ज्योतिर्लिंग आहेत ती महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? तर याचं योग्य उत्तर आहे पहिला कृष्ण. पहिला कृष्ण जो राजा होता, राष्ट्रकूट राजा, त्याने काय केलं तर वेरूळ येथील कैलास मंदिर बांधलेलं आहे. हा प्रश्न देखील काय म्हणतो आपण खूप असा आवडता प्रश्न आहे. म्हणजे सरळ सेवेच्या ज्या एक्झाम घेतात कंपन्या, TCS असेल, IBPS असेल, त्यांचा हा आवडता प्रश्न आहे. असं जरी म्हटलं तरी काय खोटं ठरणार नाही. याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. तर झालेल्या आरोग्य भरतीमध्ये देखील याच्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की बाष्पयुक्त वारे यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आपल्याला माहित आहे, जर महाराष्ट्राचा विचार केला तर ज्या वेळेला कोकणाकडून किंवा आपल्या अरबी समुद्राकडून जे ढग येत असतात ते काय होतात तर मध्ये सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि सह्याद्री पर्वताला ते ढग अडल्यानंतर काय तर तेथेच काय होतं तर प्रतिरोध पाऊस पडतो. हे आपण शिकलेलो आहे. त्यामुळे ते जे अडथळा निर्माण होतो आणि पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? प्रतिरोध पाऊस. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे नदीतील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे माजुली. माजुली हे बेट काय तर नदीतील सर्वात मोठे, म्हणजे जगातील सर्वात मोठे बेट आहे नदीमध्ये. हे माजुली बेट कोणत्या नदीत आहे? तर ते ब्रह्मपुत्रा नदीत आहे. आसाम राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की सालार जंग म्युझियम कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर हैदराबाद. हैदराबादमध्ये काय सालार जंग म्युझियम आहे. आता हैदराबाद कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हैदराबाद ही तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. हे लक्षात ठेवा, कारण याच्या आधी हैदराबाद कोणत्या राज्याची राजधानी होती? तर ती आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी होती. परंतु ज्या वेळेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही 2 राज्य सेपरेट झाली तेव्हा तेलंगणाची राजधानी काय आहे? तर हैदराबाद आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? तर प्राचीन पठाराने व्यापलेला आहे. भारताचा आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? तर पठारांनी. आणि महाराष्ट्राचा जरी विचारलं तरी तो पठारांनीच व्यापलेला आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे? तर सम्राट अकबराची कबर अजमेरला आहे. अजमेर कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि याच अजमेरला काय तर अडाय का झोपडा म्हणून देखील एक कबर आहे. ती प्रसिद्ध अशी काय म्हणतो आपण वास्तू आहे, अडाय का झोपडा. तर पुढचा प्रश्न पाहूया की भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोक कुठे आहे? तर भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिण टोक आहे कन्याकुमारी. आता द्वीप प्रकल्प म्हणजे काय तर तिन्ही बाजूनी पाणी असणारी जमीन जी असते त्याला द्वीपकल्प म्हटलं जातं. आता आपल्याला माहित आहे जे आपला महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ हा जो भाग आहे, या भागाला काय तर तिन्ही बाजूने पाण्याने व्यापलेल्या या जमिनीला, तिकडं तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या सर्व भागाला, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? द्वीपकल्प म्हटलं जातं. आणि त्या द्वीपकल्प सर्वात दक्षिणेकडील टोक कुठलं आहे? तर कन्याकुमारी. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहू की एका अंशमध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटाचा वेळ लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 मिनिटे. आता एक आपल्याला माहित आहे रेखांश असतात. रेखांश कसे असतात? तर असे उभे असतात. उत्तर दक्षिण जे असतात ना नकाशावर हे असतात ते काय असतात? तर रेखांश असतात. आणि एकूण 360 रेखांश असतात. आणि जर या एका रेखांशापासून दुसऱ्या रेखांशापासून जर पृथ्वीला फिरायचं असेल तर किती मिनिटाचा वेळ लागतो? तर तो 4 मिनिटाचा वेळ लागतो. आता समजा 2 शहरामधील अंतरातील जर फरक असेल, म्हणजे 4 अंशाचा जर फरक असेल, म्हणजे समजा आपण उदाहरणार्थ घेऊया की मुंबई आणि ठाणे. मुंबईमध्ये जर 10 अंश आहे, 10 अंश आहे आणि जर ठाण्याला काय आहे तर 14 अंश रेखांश आहे. तर या दोन जे शहर आहेत ठाणे आणि मुंबई यांच्यामध्ये किती अंशाचा फरक आहे? तर 4 डिग्रीचा फरक आहे. तर मग यांच्यामध्ये
वेळेचा किती फरक येणार दोन शहरामध्ये, तर तो 16 मिनिटाचा येणार, कारण एका अंशामध्ये कितीचा आहे तर 4 मिनिटाचा आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे या दोन शहरामध्ये किती येणार तर 16 मिनिटाचा फरक येणार. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर तो दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदी ही काय आहे तर मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते. ही पश्चिमेकडे वाहणारी काय आहे तर नदी आहे, ही आपल्याला माहिती आहे. नर्मदा नदी महाराष्ट्रातून देखील नंदुरबार जिल्ह्यातून थोडीफार 54 किलोमीटर धावते. तर या नदीचा जो खालचा भाग आहे तो काय आहे तर तो दख्खनचा पठार आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया, भात संशोधन केंद्र कुठे आहे तर ते कर्जतला आहे. भात संशोधन केंद्र कुठे आहे तर कर्जतला आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतर असते त्या अवस्थेला काय म्हणतात तर त्या अवस्थेला अपसूर्य म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया की इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे तर इंदिरा पॉइंट आहे कशावर आहे तर निकोबार या बेटावर आहे. आता इंदिरा पॉइंट याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे, पण ते थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला होता की भारतातील सर्वात शेवटचे टोक कोणते आहे तर ते इंदिरा पॉइंट आहे. जर आपल्या बेटांचा आणि जर राज्यांचा विचार केला तर इंदिरा पॉइंट हे काय तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे. ते कोणत्या बेटावर आहे ते निकोबार बेटावर आहे. त्याचबरोबर अंदमान निकोबार ची जी बेटे आहेत त्यांची राजधानी कोणती आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर पोर्ट ब्लेअर ही जे काय आहे तर ती अंदमान निकोबारची राजधानी आहे, पोर्ट ब्लेअर ज्याला म्हटलं जातं. आणि इंदिरा पॉइंट काय तर सर्वात दक्षिणेकडील टोक आहे भारताचा. हा प्रश्न विचारला की भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे तर ते आहे इंदिरा पॉइंट. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे तर मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ. ही जे 7 सिस्टर्स म्हटलं जातं ना त्या राज्यांना, जे पूर्वेकडील राज्य आहेत त्यांच्या राजधान्या पाठ्य करा, कारण त्या थोड्या राजधान्यांची नावे काहीतरी वेगळी आहेत आणि ते आपल्या लक्षात राहत नाहीत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की बटू ग्रह म्हणजे कोणते ग्रह आहेत तर नेपच्यूनच्या पलीकडचे. याचं योग्य उत्तर काय तर नेपच्यूनच्या पलीकडचे जे ग्रह आहेत ते बटू ग्रह म्हटले जातात. आता जो प्लुटो हा जो बटू ग्रह आहे, सध्या तो बटू ग्रह आहे. 2006 सालाच्या आधी काय होता तर प्लुटो हा ग्रह होता आणि 2006 साली काय झालं तर त्याचा ग्रहाचा दर्जा काय आहे तर ते काढून घेण्यात आला. कारण का तर तो ग्रह नाही, तो काय आहे तर बटू ग्रह आहे. तो ग्रहाचे जे काय व्याख्या आहे त्या व्याख्येत तो बसत नाही. त्यामुळे प्लुटो हा सध्या ग्रह नाही, तो काय तर बटू ग्रह आहे 2006 सालापासून. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे भूगोलाचा जन्मदाता असे कोणाला म्हणतात. भूगोलचा जन्मदाता कोण आहे तर इराटोस्थेनीस याला काय म्हटलं जातं तर भूगोलचा जन्मदाता म्हणतात. प्रत्येक विषयात जन्मदाता किंवा काय म्हणतो आपण उद्गाता असं असतंच, ते पाठ असणं किंवा जनक असतं तर ते पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे की पृथ्वी भोवती असणाऱ्या विराट पोकळीत काय म्हणतात. विराट पोकळीस काय म्हणतात तर अवकाश म्हणतात. आपल्या माहिती पृथ्वीच्या बाहेर किती जरी जावा ती काहीतरी विराट अशी पोकळीच आहे आणि त्या पोकळीला काय म्हणलं जातं अवकाश म्हणलं जातं. तर पुढचा प्रश्न पाहिजे अवकाशात दिसणाऱ्या स्वयंप्रकाशित लुकलुकणाऱ्या गोल यांना काय म्हणतात, यांना काय म्हटलं जातं तारे म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न पाहिजे की काही गोल ग्रहांभोवती भ्रमण करतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना उपग्रह म्हटलं जातं. तर आपल्याला माहित आहे की चंद्र जो आहे तो काय तर पृथ्वीचा उपग्रह आहे. तो कसला उपग्रह आहे तर तो नैसर्गिक उपग्रह आहे. त्याचबरोबर आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की बुध असेल, शुक्र असेल या ग्रहांना काय तर उपग्रहच नाही. मंगळला किती आहेत तर 2 आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे असेल, गुरु असेल, शनी असेल यांना देखील खूप आहेत. जर आपण शनी म्हणलं, गुरु म्हणलं तर त्याला काय तर 64 असे उपग्रह आहेत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की पृथ्वी व इतर उपग्रह सूर्य व ताऱ्याभोवती परिभ्रमण करतात त्यांचे एक कुटुंब तयार होते त्यास काय म्हणतात तर त्याला सूर्यमाला असं म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीभोवती जे उपग्रह सूर्य जे काय ताऱ्याभोवती भ्रमण करतात म्हणजे सूर्याभोवती भ्रमण करतात पृथ्वी व इतर उपग्रह किंवा ताऱ्याभोवती, म्हणजे पृथ्वी व इतर उपग्रह काय करतात तर सूर्य व ताऱ्याभोवती जे परिभ्रमण करतात त्यांना काय म्हटलं जातं सूर्यमाला. म्हणजे पृथ्वी आणि इतर ग्रहांना आणि सूर्याला मिळून देखील. तर पुढचा प्रश्न पाहिजे ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात तर ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे काळोख्या रात्री आकाशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेल्या प्रकाशाचा धुसर किंवा दुधाळ पट्टा म्हणजे आपली डॅश डॅश होय तर आपली काय तर आकाशगंगा होय. आपले सूर्य असेल किंवा वेगवेगळे ग्रह असतील ते कशात येतात तर आपली जी सूर्यमाला आहे त्याला काय म्हटलं जातं तर आकाशगंगा म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे
काळोख्या रात्री तारकांचे सुंदर आकृतिबंध तयार झाल्याचे अवकाशात दिसते. त्या आकृतिबंध यांना काय म्हणतात? तर त्यांना नक्षत्र म्हणतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की सूर्यमालेतील सर्वात जवळचे आकाशगंगा कोणती? मग सूर्यमालेतील सर्वात जवळची आकाशगंगा कोणती आपल्याला? तर ते आहे तर हायड्रोमेटा देवी आणि ही काय तर आकाशगंगा सूर्यमालेतील सर्वात जवळची आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की पृथ्वीपासून ताऱ्यांचे किंवा ताऱ्यांचे मोजमापाचे एकक म्हणजे काय? तर याला म्हटलं जातं प्रकाश वर्ष. जे आपण ताऱ्यांची किती लांबी आहे हे मोजण्यासाठी जे काही एकक वापरतो त्याला प्रकाश वर्ष म्हटलं जातं. आपण किलोमीटर वगैरे काही मोजत नाही, कारण ते खूप लांब असतात. त्यामुळे ताऱ्यांची जर लांबी मोजायची असली, अंतर मोजायचं असलं तर त्याला प्रकाश वर्षच लागतं. म्हणजे एका वर्षामध्ये प्रकाश जेवढं काय अंतर पार करतो त्याला काय म्हटलं जातं? तर एक प्रकाश वर्ष म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, आपल्या सूर्यमालेस सर्वात जवळचा तारा कोणता? तर तो आहे मित्र तारा किंवा प्रोक्झिमा सेंटोरी. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे, 8 ज्ञात ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू या सर्वांनी मिळून काय तयार होते? तर या सर्वांनी मिळून काय तयार होते? आपली सूर्यमाला तयार होते. त्याचबरोबर पुढचा प्रश्न महत्वाचा बघा, सूर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यास किती मिनिटे लागतात? तर याचं योग्य उत्तर 8 मिनिटे लागतात. हे लक्षातच ठेवा की सूर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यास किती मिनिटे लागतात? तर 8 मिनिटे लागतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? तर सूर्याच्या पृष्ठभागात तापमान असते 6000 अंश सेल्सिअस. इतकं जास्त तापमान काय असतं? तर सूर्याच्या पृष्ठभागाचे असते. तर पुढचा प्रश्न पाहिजे, सूर्याचा अंतर्भाग कशाने बनलेला आहे? तर हायड्रोजनचा असतो. सूर्याचा जो अंतर्भाग आहे तो कशाचा असतो? तर हायड्रोजनचा बनलेला असतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या पृष्ठभागास काय म्हणतात? सूर्याच्या पृष्ठभागात तेजावरण म्हणतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, सूर्य स्वतःभोवती परिवलन करत असते त्यास किती दिवस लागतात? तर 25 दिवस लागतात. म्हणजे सूर्याचे स्वतःभोवती परिवलन करतं त्याला किती दिवस लागतात? म्हणजे सूर्याला स्वतःभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? तर 25 दिवस लागतात. आपल्या पृथ्वीला किती लागतात? तर 24 तास लागतात. आता पृथ्वीचा जर विचार केला तर स्वतःभोवती जी पृथ्वी फिरते त्याला काय म्हटलं जातं? तर परिवलन म्हटलं जातं. आणि जी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हटलं जातं? तर परिभ्रमण म्हटलं जातं. म्हणजे स्वतःभोवती फिरणाऱ्याला परिवलन आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. सूर्याच्या डागांविषयी शोध कोणी लावला? तर डागांविषयी शोध कोणी लावला? तर गॅलिलिओने लावला. गॅलिलिओने आणि कशा शोध लावलाय? तर गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा की ग्रहाच्या सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या काळास काय म्हणतात? तर परिभ्रमण म्हणतात. आपण वर पाहिलंच आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, झारखंड राज्याची राजधानी कोणती? तर झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तर भारतात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते केरळमध्ये. हे आपल्याला माहित असणं गरजेचं. आणि जर कॉफीचं विचारलं तर कॉफीचं कुठं होतं? तर कॉफीचं कर्नाटक या राज्यामध्ये होतं सर्वात जास्त उत्पादन. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहू की भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे तर मौसिनराम चेरापुंजी हे जे ठिकाण आहे ना, या ठिकाणी काय होतं? तो सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणजे मौसिनराम आणि चेरापुंजी हे दोन वेगवेगळे ठिकाण आहेत. तर सर्वात जास्त पाऊस पडतो हा मौसिनरामला पडतो, 2 नंबर पडतो तो चेरापुंजीला पडतो. आणि ही दोन्ही ठिकाणी जगातील सर्वात जास्त पावसाची ठिकाणी आहेत. ते कोणत्या राज्यात आहेत? तर ते मेघालयामध्ये आहेत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे चेन्नईला, जी काय तामिळनाडूची राजधानी आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत? लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये काय तर सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत. 2 नंबर कुठे आहेत? तर 2 नंबरला उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि 1 नंबरला महाराष्ट्र आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात आहेत? तर ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत जास्त. आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत? तर ते आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत. त्याचा पुढचा प्रश्न बघा की दिवस व रात्र कोठे समान असतात? तर विषुववृत्तावर कायम काय असतं? तर दिवस व रात्र काय असतात? समानच असतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोगाची निर्मितीच त्यासाठी झालेली आहे. कशासाठी झालं आहे? तर स्वराज्य संस्था ज्या आहेत, ज्याला आपण पंचायत राज म्हणलं जातं किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण आणि शहरी दोन भाग येतात त्यात. ज्याला आपण पंचायत राज कशाला म्हणतो? तर पंचायत राज आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला
म्हटलं जातं आणि नगरपालिका कशाला म्हटलं जातं तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हटलं जातं. या दोन्हींच्या निवडणुका घेण्याचं काम कोणाचं असतं तर राज्य निवडणूक आयोगाचं असतं. आता इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका की जे खासदार असतात म्हणजे काय तर जे लोकसभा असतात तर किंवा राज्यसभा लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक कोण घेतं तर तो राष्ट्रीय निवडणूक आयोग घेतो हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर राज्याच्या ज्या आमदारांच्या किंवा ह्याच्या विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका देखील राष्ट्रीय निवडणूक आयोगच घेतो हे लक्षात ठेवा. म्हणजे आमदारांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत नाही, तो राष्ट्रीय निवडणूक आयोगच घेतो. हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर ते सतलज नदीवर बांधलेलं आहे. भाकरा हे जे धरण आहे ते आहे हिमाचल प्रदेशमध्ये आणि नांगल जे धरण आहे ते आहे पंजाबमध्ये. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते. याचं योग्य उत्तर आहे जांभी प्रकारची मृदा सापडते. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग असेल किंवा आपला आणि ते पश्चिम घाटाचा जो जास्त पावसाचा भाग असेल त्या ठिकाणी काय असतं तर जांभी मृदा आढळते आणि ही जांभी मृदा काय तर काळ्या मृदेपेक्षा कमी कसदार आहे. त्याच्यात पीक थोडं कमी येतं काळ्या मृदेच्या तुलनेत आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता देखील काय तर काळ्या मृदेपेक्षा त्याची कमी आहे जांभी मृदेची. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहेत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत तर भातसा आणि वैतरणा हे जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते कुठे आहेत तर ते ठाणे या जिल्ह्यात आहेत. आणि कोकणातील सर्वात लांब नदी जर कोणी विचारलं तर त्याचं योग्य उत्तर आहे वैतरणा ही नदी काय तर कोकणातील सर्वात लांब नदी आहे जी ठाणे जिल्ह्यातून वाहते आणि ठाणेमध्ये काय तर याच्यावर जलविद्युत प्रकल्प आहे भातसा आणि वैतरणा. आणि या दोन काय म्हणतो आपण सरोवर जे आहेत या दोन जलविद्युत प्रकल्प आहेत तिथूनच काय होतं तर आपल्याला म्हणजे मुंबई या शहराला काय होतं तर पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे की भू कवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात तर सियाल म्हणतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो तर 59% भाग काय होतो तर चंद्राचा आपण पृथ्वीवरून पाहू शकतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे 382. काय तर भारताच्या लोकसंख्येची घनता आहे आणि चौरस किलोमीटरमध्ये येते ते चौरस किलोमीटर. आणि आपल्या महाराष्ट्राची किती आहे तर महाराष्ट्राची 365 चौरस किलोमीटर एवढी घनता आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे माजुली काय आहे. वर आपण बघितलं माजुली काय तर नदीतील बेट आहे आणि ते कुठे आहे तर ब्रह्मपुत्रा नदीतील बेट आहे. ब्रह्मपुत्रातील बेट आहे पण ते कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात येते तर ते आसाम या राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे भारताचे प्रमाण रेखावृत्त 82.30 डिग्री पूर्व हे कोणत्या शहरातून जाते रेखावृत्त तर ते जाते अलाहाबाद मधून जाते. आणि याचं अजून जर डीपमध्ये जायचं झालं तर ते कोणत्या शहरातून जाते तर ते मिर्झापूर या शहरातून जाते. उत्तर प्रदेशमध्ये ही अलाहाबाद आणि मिर्झापूर आहेत आणि यांची जी प्रमाणवेळ आहे ती भारताची प्रमाणवेळ मानली जाते अलाहाबादची. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे कथककली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर केरळ या राज्याचा काय आहे तर कथककली हा नृत्य प्रकार आहे प्रसिद्ध नृत्य प्रकार. आणि कथ्थक हा कोणता आहे तर हा उत्तर प्रदेशचा आहे. कथक उत्तर प्रदेशचा आहे आणि कथककली कोणता आहे केरळचा आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर K2 हे आहे जे सध्या कशात आहे तर POKचा भाग आहे K2. आणि जर दुसऱ्या 2 नंबरचं विचारलं तर ते कोणतं आहे तर ते कांचनगंगा आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे की रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणत्या जिल्ह्यात आढळतो तो काय कोणत्या जिल्ह्यात आढळतो गडचिरोलीमध्ये काय आहे तर रेला हा पारंपरिक नृत्य प्रकार आढळतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. याचं योग्य उत्तर काय गोंदिया आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह सर्वात हलका व वेगवान ग्रह कोणता आहे तर बुध आहे. सूर्याला सर्वात जवळ काय तर बुध आहे. 2 नंबर शुक्र आहे आणि 3 नंबर काय तर आपली पृथ्वी आहे. आणि सर्वात जवळचा आहे सर्वात हलका देखील तोच आहे. सर्वात हलका असल्यामुळे काय तर तो वेगवान देखील आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह व अवकाश मालेतील सर्वात तेजस्वी ग्रह
सर्वात उष्ण ग्रह कोणता तर तो आहे सूर्य, शुक्र. शुक्र हा ग्रह काय आहे तर सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि त्याचबरोबर काय तर उष्ण देखील आहे, म्हणजे सूर्याला जवळ. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह व सर्वाधिक घनता असलेला ग्रह कोणता आहे तर पृथ्वी. पृथ्वीत काय आहे तर सजीव सृष्टी आपल्याला माहित आहे, त्याचबरोबर काय तर सर्वाधिक घनता आहे पृथ्वीची. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, मंगळावर पाठवलेला पहिला उपग्रह कोणता तर व्हायकिंग. याचं उत्तर काय व्हायकिंग हा काय तर मंगळावर पाठवलेला पहिला उपग्रह आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, युरेनसचा शोध कोणी लावला तर विल्यम हर्बल यांनी काय केला तर युरेनस या ग्रहाचा शोध लावला. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, नेपच्यूनचा शोध कोणी लावला. नेपच्यूनचा शोध कोणी लावला तर जोहान गेल यांनी नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. आता पुढचा प्रश्न पाहिजे, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता तर हा आहे चंद्र आणि त्यात थोडी सुधारणा काय आहे तर तो नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता तर तो चंद्र आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, चंद्रापासून किरण पृथ्वीवरती किती सेकंदात येतात तर चंद्रापासून पृथ्वीवर यायला 1.25 सेकंदच फक्त लागतात आणि सूर्यापासून यायला किती लागतात तर ते 8 मिनिटं लागतात आणि इथं 1.25 सेकंद लागतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि किती साली 1969 साली. आणि हा नील आर्मस्ट्रॉंग कोणत्या देशाचा होता तर तो अमेरिका या देशाचा होता आणि त्यांनी वापरलेले यान कोणते तर अपोलो 11 हे यानातून तो काय केला होता तर चंद्रावर गेला होता. आणि पहिला अवकाशवीर असं जर विचारलं तर तो कोण आहे तर तो युरी गागारिन आहे. 1961 साली गेला होता आणि तो कोणत्या देशाचा आहे तर तो रशिया या देशाचा होता. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, चंद्र युतीत आल्यावर काय होते तर अमावस्या होते आणि चंद्र प्रतियुतीत आल्यावर काय होते तर याचं उत्तर आहे पौर्णिमा होते. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, अमावस्या ते पौर्णिमा पर्यंतचा काळ ला काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. म्हणजे अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमेपर्यंत काय आहे तर शुक्ल पक्ष, नंतर परत पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा काळ म्हणजे काय तर आहे तर तो कृष्ण पक्ष असतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, चंद्रग्रहण केव्हा होते तर चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्याच दिवशी होतं, अमावस्येला होत नाही. आणि चंद्रग्रहणा दिवशी काय होतं तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय येते तर पृथ्वी येत असते. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे की सूर्यग्रहण केव्हा होते तर सूर्यग्रहण फक्त अमावस्येच्याच दिवशी होते आणि ज्या दिवशी सूर्यग्रहण होते त्या दिवशी काय होतं तर पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये चंद्र येत असतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाण कोणते तर याचं योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट आहे आणि त्याची उंची किती आहे 8,848 मीटर काय आहे तर माउंट एव्हरेस्ट याची उंची आहे. माउंट एव्हरेस्ट कुठं आहे तर तिबेटमध्ये आहे, तिबेट नेपाळमध्ये आहे. तिबेटला काय म्हटलं जातं हे लक्षात ठेवा, तिबेटला जगाचं छप्पर म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे, पृथ्वीवरील सर्वात खोल स्थान कोणते तर पृथ्वीवरील सर्वात खोल स्थान मरियाना गर्ता आणि ती कोठे आहे तर ती प्रशांत महासागरात आहे. आता प्रशांत महासागर म्हणजेच काय तर पॅसिफिक महासागर. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की पृथ्वीची सरासरी उंची किती आहे तर 756 मीटर. पुढचा प्रश्न पाहूया की ध्रुवावर किती महिन्यांचा दिवस व किती महिन्यांची रात्र असते. ध्रुवावर आपल्याला माहिती आहे ध्रुवावर किती तर 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र असते. ध्रुवावर अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ध्रुवावर जो चंद्र आहे ना, चंद्र तो उगवत आणि मावळत नाही, तो काय होत असतो तर तो वरच्यावर गोल असा फिरत असतो. जर तुम्ही ध्रुवावर गेला तर तुम्हाला सूर्य वरच्यावर असा गोल फिरत असलेला दिसणार. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात मध्यरात्री सूर्य तळपताना दिसतो तर त्याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे. नॉर्वे या देशामध्ये काय होतं तर मध्यरात्री सूर्य तळपताना दिसतो. तर त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, सूर्य विषुववृत्तावर आल्यामुळे समसमान असणारे दिवस कोणते तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी काय होतं तर सूर्य हा विषुववृत्तावर असतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की म्हणजे आपल्या भारताचा जर विचार केला तर 21 मार्च नंतर काय होतं तर सूर्य उत्तरायण सुरू होतं आणि सूर्याचं उत्तरायण झाल्यामुळे काय होतं आपल्याकडे उकाडा वाढतो आणि 23 सप्टेंबर नंतर काय होतं तर विषुववृत्तानंतर दक्षिणायन सुरू होतं, त्यामुळे मकर वृत्ताकडे सूर्य जात असतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा की उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व लहान दिवस कोणता तर 21 जून हा काय तर उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस व लहान रात्र आहे. 21 तारखेला काय होतं तर सूर्य काय असतो तो कर्क वृत्तावर असतो, त्यामुळे मोठा दिवस असतो. त्याबरोबर पुढचा प्रश्न बघा की दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस
व लहान दिवस कोणता, म्हणजे हे 21 जून नंतर काय होतं तर सूर्याचा आणि दक्षिणायन सुरू होतं. तर 22 डिसेंबर दक्षिण गोलार्धात मोठा दिवस कोणता आणि लहान रात्र कोणती, तर 22 डिसेंबर. 22 डिसेंबर नंतर सूर्याचं पुन्हा उत्तरायण सुरू होतं. 21 जून नंतर दक्षिणायन सुरू होतं, 22 डिसेंबर नंतर उत्तरायण सुरू होतं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा की दोन रूपांना जोडणाऱ्या व अक्षरवृत्तांना लंबरूप असणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात, तर रेखावृत्त म्हटलं जातं. रेखावृत्त उलटण्यास सूर्यास किती मिनिटे लागतात, तर एक रेखावृत्त उलटण्यास 4 मिनिटे लागतात. आपण वर पाहिलेलं आहे की जर दोन शहरामध्ये 4 अंशाचं जर अंतर असेल तर ते किती, तर त्या वेळेत किती फरक असतो, तर 16 मिनिटाचा फरक असतो. त्या पुढचा प्रश्न, रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते, तर मिर्झापूर हे शहर अलाहाबाद बनारस यांच्यामध्ये आहे. तर मिर्झापूर या शहरामधून जाते. तर 295 प्रश्न, आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणत्या महासागरातून जाते, तर ही प्रशांत महासागरातून जाते आंतरराष्ट्रीय वार रेषा. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की शिलावरणाचा दुसरा भाग कोणता, तर ही आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे तुम्हाला माहिती असेल. त्याचबरोबर पुढचा प्रश्न म्हणजे सायमास, उत्तर याचं योग्य उत्तर काय, शिलावरणाचा दुसरा भाग कोणता, तर सायमा. तर पुढचा प्रश्न बघा, सायमानंतरचा भूपृष्ठाचा भाग कोणता, तर प्रावरण हा काय, तर सायमानंतरचा भाग आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे की पृथ्वीला सर्वात आतील भाग कोणता, पृथ्वीचा सर्वात आतील भागाला काय म्हटलं जातं, निफे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा की पृथ्वीवरती असणारे एकूण खंड किती, तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर एकूण किती आहेत, 7 खंड आहेत. परंतु सर्वात लहान खंड कोणता, तर तो ऑस्ट्रेलिया. सर्वात मोठा खंड कोणता आहे, तर आशिया खंड आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहूया, 300वा प्रश्न आपल्या या सिरीज मधला. 300वा प्रश्न आहे की जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता आहे, तर जगात सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता आहे, तर तो आहे जपान. जपान आपल्याला माहिती आहे जपानमध्ये सारखं भूकंप होत असतात आणि या भूकंपामुळे जपानची हानी देखील तितक्याच प्रमाणात जास्त होत असते. तरी देखील जपान हा असा देश आहे की या हानीतून किंवा या संकटातून देखील उभा राहतो आणि पुन्हा एकदा ते विकासाच्या वाटेवर काय म्हणतो आपलं मार्गक्रम करत असतो. कारण जपानवर भूकंप आणि सुनामी यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकट येतं, तरी देखील जपान काय आहे, तर चांगल्या स्थितीत आहे. जपान हा काय आहे, तर सुस्थितीत आहे. चांगला विकास हा जपानमध्ये झालेला आहे. आपल्याला माहिती आहे नागासाकी आणि हिरोशिमावर 2 अणुबॉम्ब जे आहेत ते 6 आणि 9 तारखेला कोणी टाकले होते, तर अमेरिकेने टाकले होते 42 साली आणि 44 साली. त्याच्यानंतर देखील काय, तर हा देश खूप विकसित झालेला आहे आणि प्रगत झालेला आहे. तर आपण या ठिकाणी काय केलं आहे, तर 300 प्रश्न पाहिलेले आहेत. तर याचा उपयोग तुम्हाला नक्कीच येणाऱ्या ज्या सरळ सेवा भरती असेल किंवा पोलीस भरती असेल याच्यासाठी होणारच आहे. याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. हेच जे बेसिक गोष्टी असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि होता होईल तेवढा शेअर करा आणि काही आपले मित्र असतील मैत्रीण असतील त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.